हनुमंत महाराज आश्रम कळंबे या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर हनुमंत महाराजांसोबत मी लहानपणापासून वाढलेलो आहे आणि त्यांनी सांगितलेल्या युक्त्या, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी माझ्या मी मनावर बिंबवत गेलेलो आहे आणि यामुळे माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मी त्याचा वापर करतो मित्रांनो. तर आज मी एक तुम्हाला अशी युक्ती सांगणार आहे, अशी टेक्निक सांगणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये आलेला स्ट्रेस आहे, तो थोड्या का होईना प्रमाणात तुम्ही कमी करू शकता मित्रांनो. तर ही टेक्निक काय आहे, ही स्वतः हनुमंत महाराजांनी मला शिकवलेली आहे. तर ही टेक्निक अशा प्रकारे आहे. सर्वप्रथम तुम्ही जेव्हा थकून कामावरून घरी येता, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित हातपाय धुवायचे आहेत तुमचे. हातपाय धुतल्यानंतर तुम्ही एखादा सोफा, एखादी खुर्ची किंवा चटई जरी वापरली तरी हा प्रयोग तुम्ही करू शकता. तर चटईवरती तुम्हाला बसायचं आहे. बसल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 20 सेकंद तुमचे डोळे झाकून ठेवायचे आहेत. हा ड्युरेशन तुम्ही वाढवू सुद्धा शकता. हा 1 मिनिटाचा सुद्धा ठेवू शकता. तुम्हाला चांगला प्रभाव जर या युक्तीचा पाहिजे असेल तर तुम्ही 1 मिनिटापर्यंत सुद्धा तुम्ही तुमचा डोळे झाकून ठेवू शकता. डोळे उघडल्यानंतर तुम्हाला तुमच्या श्वासावरती नियंत्रण ठेवायचं आहे आणि मोठे मोठे 15 श्वास तुम्हाला घ्यायचे आहेत मित्रांनो. तुमच्या श्वासातला जो प्राणवायू आहे तो तुमच्या दोन्ही फुफ्फुसामध्ये भरेल व तुमची जी नवीन प्राण ऊर्जा आहे श्वासामार्फत ती तुमच्या शरीरामध्ये संचारेल. 15 श्वास घेतल्यानंतर तुम्हाला 1 मिनिटाची रेस्ट घ्यायची आहे. रेस्ट घेतल्यानंतर तुम्हाला अजून एकदा 15 वेळा श्वास घ्यायचा आहे, मोठे मोठे श्वास. असं तुम्हाला 3 वेळा करायचं आहे आणि 3 वेळा केल्यानंतर तुम्हाला तुमचे दोन्ही हाताकडे तुम्हाला बघायचं आहे आणि दोन्ही हात तुम्हाला एकमेकांवरती रगडायचे आहेत मित्रांनो. जोपर्यंत हातामध्ये असं वाटत नाही की गरम हात होतात आहेत तोपर्यंत तुम्हाला हे घासायचं आहे आणि घासल्यानंतर जे गरम हात आहेत ते तुमच्या डोळ्यावरून फिरवायचे आहेत आणि एक मोठा श्वास घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही डोळे उघडाल तेव्हा तुम्हाला एक नवीन ऊर्जा तुमच्या मनामध्ये आलेली जाणवेल मित्रांनो. तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा. हनुमंत महाराज आश्रम कळंबे मार्फत मी हा एक व्हिडिओ बनवत आहे. महाराजांनी भरपूर प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला केलं आहे आणि मला वाटतं की हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचावं व्हिडिओ मार्फत. तर हे हा प्रयोग नक्की करून बघा.